नवरात्री उत्सव सुरू झालेला आहे. एकूणच सगळीकडे नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे. नवरात्र म्हटलं की आपल्याला आठवतात ते 9 दिवसांचे उपवास व गरबा. नवरात्रीत बरेच जण उपवास करतात. काही जण संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले 2 दिवस किंवा शेवटचे 2 दिवस असे जोड्यांमध्ये उपवास करतात. नवरात्रीच्या उपवासातही अनेक प्रकार आहेत. काही लोक या 9 दिवसात फक्त पाणी घेतात, तर काही फळे खातात आणि काही लोक दिवसातून फक्त एक वेळच खातात. नवरात्रीत आपण श्रद्धेने उपवास धरतो खरे, परंतु काही वेळा खाण्याचा समतोल नीट न राहिल्यामुळे आरोग्याच्या काही समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा उपवास केल्याने आपले शरीर सुधारण्यास मदत होते, परंतु काही वेळा उपवासामुळे पोटाशी संबंधित अनेक लहान-मोठ्या समस्या निर्माण होतात. उपवास करण्यामागे आपली श्रद्धा असली तरी ते उपवास त्रासदायक होऊ नये यासाठी आहारातील काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप आवश्यक असते. असे असले तरीही उपवास करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असते. वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर या उपवासाचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. उपवासादरम्यान बराच काळ काही न खाता राहिल्याने आपल्याला कधी-कधी थकवा जाणवतो. अशा वेळी इन्स्टंट एनर्जी मिळवून देणारे काही पदार्थ आपल्या रोजच्याच आहारात समाविष्ट केले पाहिजेत. आता उपवासादरम्यान थकवा जाणवल्यास कोणकोणते पदार्थ खावेत ते आपण पाहूयात. पहिलं म्हणजे साबुदाणा. साबुदाणा खिचडी, लाडू इत्यादी उपवासात खाल्ले जाणारे लोकप्रिय पदार्थ आहेत. ते पचायलाही खूप सोपे जातात. जर आपल्याला हे पदार्थ आवडत असतील तर आपण ते गोड किंवा खारट स्वरूपातही खाऊ शकता. सतत साबुदाणा आणि बटाटा खाण्यापेक्षा उपवासाच्या थालीपीठाची भाजणी, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा पीठ हे आरामदायी असते. हे पचायला तर हलके असतेच, पण याने पोटही भरते. दुसरं म्हणजे सुकामेवा. पोषक तत्वांनी युक्त सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जेची गरज असते. अशा परिस्थितीत आपण सुकामेवा खावा. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आपले पोट जास्त काळ भरलेले राहते आणि फारशी भूकही लागत नाही. उपवासाच्या दिवसात काही वेळा एकदम एनर्जी डाऊन वाटते. अशा वेळी खाण्यासाठी खजूर रोल, त्याचबरोबर आपण दाण्याचे लाडू खाऊ शकतो. सुकामेवा जो असतो त्याचे लाडू बनवू शकतो. असे पदार्थ आपण घरच्या घरी करून ठेवू शकतो आणि ते मध्ये आपण उपवासाच्या मध्ये जेव्हा आपल्याला कधी भूक लागेल तेव्हा आपण ते खाऊ शकतो. तिसरं म्हणजे दही. उपवासात दही जर आपण खाल्लं तर शरीरातली आपली ऊर्जा आहे ती टिकून राहते. हे पण एक इन्स्टंट एनर्जी आपलं फूड आहे आणि इन्स्टंट एनर्जी आपल्याला बूस्ट करण्याचं हे काम करतं. त्याचबरोबर दही जर खाल्लं तर आपली पचनक्रियासुद्धा व्यवस्थित राहते आणि आपली बॉडीसुद्धा डिटॉक्सिफाय होते. आपलं शरीर डिटॉक्सिफाय होतं. त्याचबरोबर उपवासादरम्यान आपण दही वापरून अनेक प्रकारच्या रेसिपीसुद्धा बनवू शकतो. आता चौथं काय तर थंड पेय. ऑक्टोबर हीट आहे आणि त्यामुळे उपवासादरम्यान शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं कमी होतं. अशा वेळी आपण काय घेऊ शकतो तर ताक, सरबत, शहाळे हे सुद्धा पेय आपण घेऊ शकतो. पुढचं म्हणजे फळे आणि भाज्या. तर त्या कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूयात. उपवासादरम्यान येणारा थकवा घालवण्यासाठी आपण फळे, भाज्या खाऊ शकतो. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता आपली जी आहे ती दूर होते. याशिवाय वजन जर कोणाला कमी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ते मदत करतं. उपवासाच्या ताटात आपण काकडी, टोमॅटो, संत्री, पपई, बीटरूट जी काही फळे असतील त्याचा आपण इथे समावेश करू शकतो. आणि त्याचबरोबर बरं का या उपवासाला भेंडी चालते, राजगिरा चालते, लाल भोपळा, रताळे यासारख्या भाज्यासुद्धा चालतात. तसेच उपवासाला सर्व प्रकारची फळे चालतात. तर अशा प्रकारे तुम्ही उपवास करून हेल्दी आणि फिटही राहू शकता. तुम्हाला अशक्तपणासुद्धा येणार नाही, आळस येणार नाही, कंटाळा येणार नाही. तुम्ही एनर्जेटिकसुद्धा राहू शकता. तर या नवरात्रीत नक्की ट्राय करा या रेसिपीज आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.